देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयामध्ये तोडफोड करणारी महिला धनश्री सहस्त्रबुद्धे या महिलेची मानसिक स्थिती ठीक नाहीये अशी माहिती समोर आलेली आहे। तिचं समुपदेशन सुद्धा केलं जात आहे। धनश्री सहस्त्रबुद्धे या महिलेनं याआधी भाजपच्या कार्यालयामध्ये गोंधळ घातला होता। तसंच राहत्या सोसायटीमध्ये सुद्धा तिने अनेकांसोबत भांडणं केल्याच्याही तक्रारी आल्या होत्या। मॅजेस्टिक कोर्टाने धनश्री सहस्त्रबुद्धेला मनोरुग्णालयामध्ये दाखल करण्याचे आदेशही दिले होते। मात्र तरी सुद्धा ही महिला विना पास मंत्रालयामध्ये शिरली कशी? उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर 4 पोलीस नेहमी तैनात असतात, मग यावेळी पोलीस का उपस्थित नव्हते असे अनेक सवाल विचारले जात आहेत। दोषी पोलिसांवरती सुद्धा कारवाई होण्याची शक्यता आहे। दरम्यान फडणवीसांच्या नेमप्लेटची तोडफोड करणारी ही महिला नेमकी कोण आहे आपण बघूयात। हे असं या महिलेचं नाव आहे। घरी ती एकटीच असते। आई वडिलांचं निधन झालंय तर बहिणीचं लग्न झालेलं आहे। याआधी भाजप कार्यालयामध्ये सुद्धा तिने गोंधळ घातला होता। तर राहत्या सोसायटीमध्ये अनेकांसोबत तिचे वादही झाले आहेत। सोसायटीमध्ये चाकू घेऊन फिरते असाही आरोप आहे। शेजाऱ्यांच्या दरवाजावरती झाडूनं मारते आणि ही दृश्य सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहेत। यापूर्वी अनेकदा ती मंत्रालयामध्ये येऊनही गेली आहे। सलमान खानचा नंबर द्या, लग्न करायचंय अशी तिची मागणी आहे। अनेक राजकीय नेत्यांना फोन करून ती सलमान खानचा नंबरही मागते। दरम्यान महिलेनं मंत्रालयामध्ये केलेल्या तोडफोडीच्या नंतर विरोधी पक्षांनी काय म्हटलंय आणि त्याला फडणवीसांनी कसं प्रत्युत्तर दिलेलं आहे बघूयात। आता लाडकी बहीण आमची किती रागात आहे आणि तिच्या मनामध्ये या सरकारच्या संदर्भात त्या लाडक्या बहिणीला किती चीड आहे हे 6व्या मजल्यावर घुसून मंत्रालयात घुसून या माझ्या लाडक्या बहिणींनी दाखवून दिलं आहे की तुम्ही नालायक आहात, तुम्ही सत्तेवर बसण्याचे लायकीचे आहात। आज त्यांनी मंत्रालयात जाऊन पाठी काढली, उद्या तिचा राग अनावर झाला तर यांच्या डोक्यावर पाठी हाणेल। मी माहिती घेतली, आजची घटना नाही आहे, ही कालची घटना आहे। त्या महिलेचं काय म्हणणं होतं, तिने कशा करता ते केलं हे निश्चितपणे आम्ही समजून घेऊ। एखाद्या उद्विग्नतेनं तिने ते केलं का, काही तिची व्यथा आहे का, हे निश्चितपणे आम्ही समजून घेऊ। कोणी जाणीवपूर्वक पाठवलं असेल तर ते देखील समजून घेऊ, काही त्याच्या मागे वेगळं असेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।